त्यातल्या त्यात इथं रिक्षा लागलेल्या आहे. त्या रिक्षा इथं अशाच पडलेल्या असतात. रोज संध्याकाळी इथं छोटे मुलं बसून इथं गांजा दारू ओढतात. कचरा आम्ही इथेच टाकणार आहे, आम्हाला इथे टाकायला सांगितलंय. आम्हालाच उलटी उत्तरं देतात. पीएमसीची लोक ही उत्तरं देतात. असे सांगतात की आम्ही सांगितलं ना की स्वच्छ कधी करणार आहे. हो हो करतील आणि आम्हालाच उलटी उत्तरं देऊन त्यांचाच कचरा इथे टाकला जातो. सध्या आपण आहोत कर्वे नगरच्या राधे शिवाजी चौकात आणि इथेच कारण म्हणजे तुम्ही मागे बघू शकताय, हा जो रोड आहे रोडच्या लगतच साठलेला कचरा आणि या कचऱ्यावरनं नागरिक देखील त्रस्त झालेत. आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांना त्रास होतो या गोष्टीचा. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं नेमकं या गोष्टीवर म्हणणं काय. मला 25 वर्ष झाले माझं दुकान आहे इथं लेडीज टेलरचं. आणि इथं हे आता कॉर्पोरेशननेच टाकलेलं आहे कचरा त्यांच्याच लोकांनी. आणि सांगितलं तर ते म्हणतात वरती जाऊन सांगा, ते नेतील. किंवा इथं झाड तोडलं त्याचा कचरा आहे, दिवाळीच्या आधीपासून पडलेलं, दिवाळीपासून पडलं म्हणजे गणपतीपासून पडलेलं आहे. आणि इथं सगळं माती वगैरे सगळं. आणि याच्यामुळे काय होतं की बरेच जण इथं आणून परत कचरा टाकतात. त्यातल्या त्यात इथं ज्या रिक्षा लागलेल्या आहे त्या रिक्षा इथं अशाच पडलेल्या असतात. रोज संध्याकाळी इथं छोटे मुलं बसून इथं गांजा दारू ओढतात. तुम्ही कधी येऊन चौकशी करू. अल्पवयीन हो, तुम्ही येऊन चौकशी करू शकता. आणि इथं जो त्रास आहे तो सहन करून सांगायचं कुणाला. पण इथे जेव्हा तुम्ही कचरा टाकणाऱ्या लोकांना तुम्ही जेव्हा बोलता की नाही की इथे कचरा टाकू नका, तेव्हा त्यांचं काय म्हणणं असतं या गोष्टीवर. इथे कचरा आम्ही इथेच टाकणार आहे, आम्हाला इथे टाकायला सांगितलंय. आम्हालाच उलटी उत्तरं देतात. पीएमसीची लोक ही उत्तरं देतात. असे सांगतात की आम्ही सांगितलं ना की स्वच्छ कधी करणार आहेत. हो हो करतील आणि आम्हालाच उलटी उत्तरं देऊन त्यांचाच कचरा इथे टाकला जातो. या गोष्टीमुळे तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम होतोय का. हॉटेल आहे इथं, गाड्या लावायला बरं पडलं जातं, पण घाण आहे, अस्वच्छ आहे खूप. मग त्यामुळे लोक पण येऊन कचरा टाकतात विनाकारण. रात्रीचे कचरा टाकले जातात, खरकट किंवा कसले पण पोते वगैरे येऊन असे इथे टाकले जातात. ते कधीतरी वादळ वारा आलं तर ते पडू शकतं, त्याचा पण प्रश्न आहे. या गोष्टीबद्दल तुम्ही तक्रार केली पीएमसीला. आधी केलेली होती. काही काय म्हणणं होतं. ते काही लोक तोडायला आले होते, पण इथल्या काही लोकांनी, स्थानिक लोकांनी तोड दिलेलं नाही. काय कारण होतं, का तोडून दिलं नाही. त्यांनाच माहिती. स्वच्छता झाली, चांगलं व्यवस्थित करून दिलं तर लोकांना 4 गाड्या लावता येईल, व्यवस्थित होऊन जाईल. जर का इथे काही आम्हाला करता आलं तर, कारण त्याचा आम्हाला फार त्रास होतोय. की पुणे महानगरपालिकेची गाडी देखील कचऱ्यासारख्याच अवस्थेत त्याच कचरापेटीमध्ये पडलेली. इथं बघू शकतो तुम्ही व्हिज्युअल्स मध्ये की पुणे महानगरपालिकेची जी कचरा उचलण्याची जी गाडी असती तीच कचऱ्यासारख्या अवस्थेमध्ये इथे पडलेली आहे. त्रास त्यांचा मांडतात की इकडचा कचरा साफ करत द्यावा, त्यांना उडवाउडवीची उत्तरे या ठिकाणी दिली जातात. आता या गोष्टीवरती पीएमसीने लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी, कारण की नागरिकांचा त्रास सर्वात महत्वाचा आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासावरती जर पीएमसी लक्ष देत नसेल तर पुणे महानगरपालिका कुठे ना कुठेतरी बेजबाबदारपणा करते, हे नक्कीच आपल्याला स्पष्ट दिसते. या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पुढच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुकाश.